हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रेपरेशनमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी कंप्लीट कोर्स घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल अँड डेटा इंटरप्रिटेशनची आपण महत्त्वाची प्रश्न डिस्कस करणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये स्पीड, डिस्टन्स अँड टाईम सेशन नंबर 6 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत महत्त्वाची प्रश्न ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. आधी आपण पाहूया त्याचं बेसिक स्ट्रक्चर अँड फाउंडेशन आणि मग काही क्वेश्चन्स जे आहेत प्रॅक्टिस करूयात. ठीक आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू ह्याचे इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स पण प्लीज नोट डाऊन करत चाला. यासोबतच जर तुम्ही प्रिव्हियस सेशन्स माझे नाही पाहिले तर नक्की पहा, ज्यामध्ये नंबर सिस्टीम झाला, पर्सेंटेज, ॲव्हरेजेस असे टॉपिक झाले, यानंतर सिटिंग अरेंजमेंट, डिरेक्शन सेन्स असे काही टॉपिक्स जे आहेत मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. हे सेशन नंबर 7 आहे. सो नक्की याला पाहायला नका विसरू. यासोबतच स्टुडंट्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2024ची आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत 25 डेजची, जी 14 मार्चपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत 50 टेस्ट. या 50 टेस्ट, प्रत्येक टेस्टमध्ये असतात 50 क्वेश्चन स्टुडंट्स. ह्याचे सोल्युशन्स पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. हे तुम्हाला मदत करणार आहे तुमचं प्रेपरेशनला, टेस्ट करायला, ॲनालाइज करायला, आणि तुम्हाला मदत करेल तुमचे डाऊट्स जे काही आहेत ह्या सोल्युशनच्या द्वारे कव्हरअप पण होऊ शकतात. ठीक आहे. सो तुमची पोझिशन कुठे लाई करते अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये तुम्हाला क्लिअर आउट करण्यासाठी हे टेस्ट सिरीज खूप मदत करणार आहे. सो नक्की जॉईन करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फीस आहे 999 ओनली. पेपर 2चे पण आपल्याकडे डिफरंट टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, जसं की मराठी असेल, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स आणि कॉमर्स. यापैकी जर तुमचा कोणताही विषय असेल तर प्रत्येक टेस्ट तुम्हाला यामध्ये 100 क्वेश्चन्स विचारले जातील प्रत्येक एक्झाममध्ये, आणि तसे 20 टेस्ट तुम्हाला आम्ही अलॉंग विथ द सोल्युशन्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्याची पण फीस तुम्हाला इथे मी मेन्शन करते. जर पेपर 1 आणि पेपर 2चे तर तुम्हाला कंबाईन कोर्स घ्यायचा असेल टेस्ट सिरीजचा तर तुम्ही 1999 मध्ये घेऊ शकता. ठीक आहे. अगेन पेपर 2चे सब्जेक्ट आहेत मराठी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स आणि कॉमर्स. ही जी फीस सांगते पेपर 1 प्लस पेपर 2ची आहे. फक्त पेपर 1 999. फ्री व्हिडिओज पण तुम्ही ॲक्सेस करू शकता ॲप्लिकेशनच्या द्वारे. ॲप्लिकेशन ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करा. माय कोर्सेस पेजमध्ये कोर्सला सर्च करा. खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. स्पीड, डिस्टन्स अँड टाईमचे क्वेश्चन्स. ओके. क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या पूर्वी जे आता आपण पाहणार आहोत दॅट इज द बेसिक्स रिक्वायर्ड फॉर स्पीड, डिस्टन्स अँड टाईम. सो जेव्हा आपण स्पीड, डिस्टन्स, टाईमबद्दल बोलतो आपल्या ह्यांचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसे की तुम्हाला स्पीड जर शोधायला सांगितली त्यांनी, तर स्पीडसाठीचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. हा एक फॉर्म्युला. समजा तुम्हाला स्पीड आणि टाईम दिलं आहे आणि डिस्टन्स शोधायला सांगितला, आपण कसा शोधतो? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड गुणिले टाईम. सो डिस्टन्स काय स्टुडंट तुमचा? डिस्टन्स म्हणजे तुमचा असतो अंतर, टाईम म्हणजे तुमचा जो काही वेळ लागतोय, ओके, आणि स्पीड म्हणजे तुमचा वेग. ठीक आहे. जर द 3 डिफरंट टर्म्स. ओके. आणि ह्यांच्यामध्ये एक रिलेशन पण एक्झिस्ट करतं, ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करते. यापूर्वी तिसरा एक फॉर्म्युला लिहून घ्या. समजा तुम्हाला टाईम शोधायला सांगितलं आणि तुम्हाला डिस्टन्स आणि स्पीड दिली आहे, त्याचा फॉर्म्युला असणार आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स भागिले तुमचा जो वेग आहे दॅट इज स्पीड. ओके. सो हे 3 महत्त्वाची फॉर्म्युलेज आहेत जेव्हा पण आपण हा टॉपिक सॉल्व्ह करतो. ठीक आहे. यासोबत एक रिलेशन मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. समजा एक बेसिक एक्झाम्पल, हे तुमचं घर आहे. ठीक आहे. आणि ते तुमचं कॉलेज. ओके. यामधला हा अंतर आहे समजा. ठीक आहे. तुम्हाला काही गोष्टी मी इथे फिक्स सांगते. आता फिक्स म्हणजे काय की तुमचा जो अंतर आहे घरापासून ते कॉलेजपर्यंतचा, असं नाही की तो रोज बदलतो, तो सारखाच असणार आहे. इट इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे तुमचा जो अंतर आहे, तुमचा जो डिस्टन्स आहे, तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. बरोबर. ठीक आहे. यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, समजा तुम्ही ट्रॅव्हल करता, तुमची स्वतःची बाईक आहे किंवा स्कूटी आहे घरापासून कॉलेजपर्यंत, मग जो अंतर आहे तुमचा तो फिक्स ठेवला आहे आपण, पण यावेळेस तुम्हाला तर कॉलेजला जायला भरपूर वेळ आहे. ठीक आहे. तरी पण तुम्ही घरापासून 15 मिनटं लवकर निघालात. हार्डली तुम्हाला 7 ते 8 मिनटं लागतात घरापासून कॉलेजपर्यंत पोहोचायला. तुम्ही जर्नीला सुरुवात केलं, तुमच्या स्कूटीवरनं तुम्ही राईड करते आणि जात आहात कॉलेजपर्यंत. ठीक आहे. स्पीड तुम्ही बेसिक ठेवली. समजा तुमची स्पीड जी आहे कमी आहे. ठीक आहे. तुम्ही वेळेत पण पोहोचत आहात. ठीक आहे. ओके. पण अशी कंडिशन आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजला लवकर पोहोचायचं आहे.
ओके, अशी कंडिशन आहे की तुम्ही कॉलेजला लेट होत आहात, तुम्हाला कॉलेजला लवकर पोहोचायचं. बेसिक आयडिया काय की आपण गाडीची स्पीड वाढवतो, जी की वाढवायला नाही पाहिजे बट आपण वाढवतो, राईट, जस्ट टू कवर अप द डिस्टन्स फास्टर. ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट, जेव्हा तुम्ही गाडीची स्पीड वाढवायला लागलात, आपण काय करतोय, अंतर लवकरात लवकर कमी करतोय. म्हणजे गाडीची स्पीड वाढली, तुम्ही अंतर पण जास्तीत जास्त कव्हर करायला लागलात, डिस्टन्स पण तुम्ही जास्तीत जास्त जे आहे कव्हर करायला लागलात, बरोबर. पण समजा गाडीची स्पीड पहिल्या सिनॅरिओमध्ये काय होती, कमी होती. ओके, डिस्टन्स पण तुम्ही काय करणार आहात मग स्टुडंट, कमी कव्हर करणार आहात, कमी कव्हर करणार आहात. पहिल्या सिनॅरिओमध्ये जेव्हा तुम्हाला उशीर होत होता, तुम्ही गाडीची स्पीड वाढवली, डिस्टन्स पण लवकर कमी करायला लागलात. का कमी करतात, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये तुम्ही पोहोचाल. म्हणजे टाईम कसा लागतोय, कमी लागतोय. कधी टाईम कमी लागेल, जेव्हा तुमच्या गाडीची स्पीड जास्त आहे, तेव्हा तुम्ही डिस्टन्स पण जास्त कव्हर करायला लागलात, तुम्हाला वेळ पण कमी लागणार आहे. का कमी लागेल, गाडीची स्पीड जास्त असल्यामुळे. हा एक सिनॅरिओ झाला. दुसरा सिनॅरिओ काय होता स्टुडंट, स्पीड कमी आहे, डिस्टन्स पण कमी कव्हर करायला लागलात, तुम्हाला टाईम पण जास्त लागणार आहे. का जास्त लागणार आहे स्टुडंट, कारण तुम्ही इथे स्पीड कमी ठेवली, अंतर पण कमी कव्हर करतोय, वेळ जास्त लागणार आहे कॉलेजला पोहोचायला. ह्या दोन सिनॅरिओवरून आपण एक गोष्ट सांगू शकतो की स्पीड वाढवली, अंतर पण तुमचा कसा होतोय, पटपट पटपट कव्हर होतोय. स्पीड वाढवली, डिस्टन्स वाढतो. डिस्टन्स वाढत नाही, डिस्टन्स कव्हर करण्याचं तुम्ही काय म्हणू शकता, एक डिस्टन्स जास्तीत जास्त कव्हर होतोय असं बोलू शकता. स्पीड कमी केली, डिस्टन्स पण कमी होतं आहे. स्पीड कमी केली, डिस्टन्स पण कमी होतं, याचा अर्थ काय स्टुडंट, डिस्टन्स कमी होतं असं आहे का, नाही. डिस्टन्स ॲक्च्युली जास्त आहे, नो डाऊट, बट डिस्टन्स किंवा अंतर आपण हळूहळू हळूहळू कव्हर करतोय अशा पद्धतीने. म्हणजे यात रिलेशन एक एक्झिस्ट होतं आहे कि स्पीड जब हम बढ़ाएंगे गाड़ी की, तब ज़्यादा से ज़्यादा अंतर हम कवर कर पाएंगे. दैट इज़ स्पीड इंक्रीज, डिस्टेंस भी बढ़ रहा है. स्पीड कमी केली, तुम्ही काय करता स्टुडंट, डिस्टन्स पण हळूहळू हळूहळू कवर करताय. डिस्टन्स कवर करायला टाईम जास्त लागणार आहे, स्पीड कमी आहे ना, कारण मग कमीत कमी तुम्ही अंतर कवर करणार. स्पीड जेवढी जास्तीत जास्त अंतर तुम्ही कवर करणार, स्पीड जेवढी कमी असणार तेवढा कमीत कमी तुम्ही अंतर कवर करणार. त्याला आपण बोलतो इनवर्स रिलेशन. ह्याला काय बोलतो, इनवर्स रिलेशन, सॉरी नॉट इनवर्स, डिरेक्ट रिलेशन. एक वाढत आहे, दुसरं पण काय होतंय त्याच्यासोबत जे आहे तशाच पद्धतीने चेंज होत आहे, डिरेक्ट रिलेशन. स्पीड बढ़ाया, डिस्टन्स पण लवकर 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 काय होतोय, कव्हरअप होतोय. स्पीड कमी केली, डिस्टन्स पण कमी 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 कव्हरअप होतोय. अशा पद्धतीने वाढवलं, वाढत आहे, कमी केलं, कमी होतं. ह्याला आपण काय बोलतो, डिरेक्ट रिलेशन. समजा स्पीड आणि टाईमचं रिलेशन बघितलं, स्पीड जेवढी जास्त तेवढा टाईम तुम्हाला कमी लागणार आहे कॉलेजला पोहोचायला. स्पीड जेवढी तुमची कमी असेल तेवढा तुम्हाला वेळ लागणार आहे कॉलेजला पोहोचायला. एक वाढत आहे तर दुसरं कमी होतं आहे, एक कमी होतं तर दुसरं वाढत आहे. या रिलेशनला आपण बोलतो स्टुडंट इनवर्स रिलेशन. काय बोलतो, इनवर्स रिलेशन. आपल्यासाठी डिरेक्ट आणि इनवर्स रिलेशन एक्झामसाठी महत्त्वाचे का नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. डिरेक्ट रिलेशन म्हणजे काय, एक वाढला दुसरा पण वाढतोय, एक कमी केला दुसरा पण कमी होतोय. पण डिरेक्ट रिलेशन काय, इनवर्स रिलेशन काय स्टुडंट, एक वाढत आहे तर दुसरा कमी होतोय, एक कमी होत आहे तर दुसरा वाढत आहे. ह्याला बोलता इनवर्स रिलेशन. ठीक आहे, उलटं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय, युनिट्स महत्त्वाचे आहेत. जे आपण युनिट द्यायला लागलो ह्या तीन आपण एंटिटीजला, जसं की स्पीडला काय युनिट आहे, टाईमसाठी काय युनिट आहे, डिस्टन्ससाठी काय युनिट आहे. जसं की सुरुवात करूयात आपण टाईमपासनं. टाईम आपण कशात मोजतो स्टुडंट, टाईम आपण मोजू शकतो, एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट आवर्समध्ये आपण मोजू शकतो, घंट्यांमध्ये मोजू शकतो, किंवा मिनिटमध्ये मोजू शकतो, किंवा सेकंदांमध्ये मोजू शकतो. बरोबर. आपल्याला या तिघांमध्ये पण रिलेशन माहिती असायला पाहिजे की 1 आवर, 1 तास म्हणजे किती मिनटं असतात, 60 मिनटं. आपल्याला माहिती आहे 24 घंटे असतात एका दिवसामध्ये, आणि एका तासामध्ये असतात 60 मिनटं. एका मिनटामध्ये 60 सेकंड्स असतात स्टुडंट, 60 सेकंड्स असतात. बरोबर. ह्याचा अर्थ काय होतात की एक तास म्हणजेच 60 मिनटांमध्ये किती सेकंद असणार आहेत स्टुडंट, किती सेकंद असणार आहेत, 60 मिनटं गुणिले 60 सेकंद म्हणजे 3600 सेकंड्स. 3600 सेकंड्स तुमचे काय आहेत, हे आहेत टोटल सेकंड्स एका घंट्यामध्ये. एका घंट्यामध्ये किती सेकंड्स असतात, 3600. एका मिनटामध्ये
किती सेकंड्स असतात? 60. 1 आवरमध्ये 60 मिनिट्स. हे 3 रिलेशन महत्त्वाचे आहेत. यानंतर काय महत्त्वाचे? हे सगळे झाले युनिट कशाचे स्टुडंट? टाईमचे. यानंतर महत्त्वाचे तुमचं स्पीडचे युनिट. स्पीड कवर करण्याच्या आधी मी डिस्टन्स घेईल. अंतर कशात मोजतो आपण ह्याचं युनिट पाहून घेऊ. अंतर एकतर आपण मोजतो मीटरमध्ये, ज्याला आपण एमनी दाखवतो, किलोमीटरमध्ये, ज्याला आपण केएमनी दाखवतो. लास्ट बट नॉट द लिस्ट माइल्स आणि फीटमध्ये पण असतात. ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, आपल्याला फक्त मीटर आणि किलोमीटर माहिती असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. काय असतात? 1000 मीटर असतात. हे कन्वर्जन प्लीज लक्षात असू द्या की 1 किलोमीटर में कितने मीटर्स रहते? 1000 मीटर्स रहते. 1 किलोमीटर इज इक्विवेलेंट टू 1000 मीटर. दिस इज इम्पॉर्टंट. ओके. आता लास्ट एक जी आहे स्पीडचं, जर आपल्याला शोधायचं असेल युनिट माहिती असणं गरजेचं आहे. स्पीड शोधायची तर युनिट माहिती असणं गरजेचं आहे. आपण ऑलवेज एक लक्षात असू द्या, आपण एकतर माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स भागिले टाईम. ओके, डिस्टन्स भागिले टाईम स्पीडचा फॉर्म्युला आहे. समजा डिस्टन्स तुम्ही किलोमीटरमध्ये शोधलात तर टाईम नेहमी तुम्हाला आवरमध्ये शोधायचं आहे, किंवा टाईम आवरमध्ये असेल तर डिस्टन्स किलोमीटरमध्ये शोधायचं आहे. म्हणजे एक युनिट कोणतं आहे स्टुडंट? किलोमीटर पर आवर. दुसरा एक युनिट यामध्ये बनतो. समजा तुम्ही डिस्टन्स मीटरमध्ये शोधायला लागला तर टाईम तुम्हाला सेकंदामध्ये शोधायचं आहे. दुसरा युनिट काय बनतो? मीटर पर सेकंड. ऑलवेज रिमेंबर, किलोमीटर पर आवर अँड मीटर पर सेकंड आर द 2 युनिट्स. हे 2 युनिट आहेत स्पीड मोजण्यासाठी. ठीक आहे. यानंतर काय इम्पॉर्टंट आहे पहा. समजा आता तुम्हाला तुमचं उत्तर आलं आहे किलोमीटर पर आवरमध्ये, पण तुम्हाला उत्तर ऑप्शनमध्ये दिलं आहे मीटर पर सेकंडमध्ये. तर तुम्हाला किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड कन्वर्ट करता यायला पाहिजे, किंवा उत्तर मीटर पर सेकंडमध्ये आलं आहे आणि ऑप्शनची रिक्वायरमेंट किलोमीटर पर आवरची आहे, तर मीटर पर सेकंडला तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. आणि कन्वर्ट करण्यासाठी 2 रिलेशन्स महत्त्वाचे आहेत. रिलेशन नंबर 1, समजा उत्तर तुमचं आलं आहे किलोमीटर पर आवरमध्ये, x किलोमीटर पर आवर तुमचं उत्तर आलं आहे. आता या किलोमीटर पर आवरला तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही याला 5/18नी मल्टिप्लाय करणार आहात. कशानी? 5/18नी. म्हणजे x किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण xला 5/18नी मल्टिप्लाय करणार आहात, गुणाकार करणार आहात. तेव्हा तुम्हाला हे उत्तर मीटर पर सेकंडमध्ये भेटेल. इम्पॉर्टंट काय आहे? किलोमीटर पर आवर को मीटर पर सेकंड में अगर कन्वर्ट करना है तो मल्टिप्लाई इट बाय 5/18. सेकंड रिलेशन यामध्ये असं आहे, समजा मीटर पर सेकंडमध्ये तुम्हाला उत्तर दिले किंवा तुमचं उत्तर आले y मीटर पर सेकंड, पण याला कन्वर्ट करायचं तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये. तर कसं कन्वर्ट करणार? सिम्पल, यामध्ये तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात त्याला 18/5नी. ओके, सो y इंटू 18/5 करा, तुम्हाला उत्तर किलोमीटर पर आवरमध्ये भेटून जाईल. सो दीज आर द 2 रिलेशंस. वन इज मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर करना हो तो 18/5 से मल्टीप्लाई कीजिए, एंड किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड जाना हो तो 5/18 से मल्टीप्लाई कीजिए. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. ठीक आहे. क्वेश्चनच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग आपण सगळ्या गोष्टी चेंज करतो. सो सुरुवातीचे थोडेसे 10 मिनटं मी बेसिक्सला दिले, हे महत्त्वाचे 3 फॉर्म्युलेस. ओके. यानंतर काय महत्त्वाचं आहे की तुमचं डिस्टन्स, टाईम आणि स्पीडचं रिलेशन जे काही आहे की इन्व्हर्स आणि डिरेक्ट रिलेशन कसं कशासोबत आहे, आणि हे सगळ्यांचे युनिट्स आणि युनिट कन्वर्जन, हे 3 गोष्टी 4 गोष्टी मी इथे कवर केल्यात. आता जाऊयात क्वेश्चनकडे. हे तुम्हाला मी क्वेश्चन जो आहे रीड आउट करून दाखवते अँड देन 2 मेथडनी सांगते ह्याला कसं सॉल्व करायचं. ठीक आहे. अ मॅन गोज फ्रॉम मुंबई टू पुणे ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर अँड रिटर्न फ्रॉम पुणे ॲट अ स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द एंटायर जर्नी. आता तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये ॲव्हरेज स्पीड शोधायला सांगू शकतात किंवा वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन्स असतात नो डाऊट. बट जेव्हा ॲव्हरेज स्पीड शोधायला सांगतात तेव्हा 2 प्रकारचे फॉर्म्युलेज असतात. ठीक आहे. फॉर्म्युला एक्सप्लेन करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक इथे गोष्ट सांगते की मुंबई ते पुण्यापर्यंतचा अंतर जो आहे तुमचा फिक्स असणार आहे. समजा हा मुंबई आहे, ही मुंबईची जागा आहे आणि पुण्याची जागा आहे. ठीक आहे. या दोघांमधला तर अंतर फिक्स असणार आहे. ठीक आहे. जाताना तो 4 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी चालला आहे आणि परत येताना 6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी वापस येतो आहे. म्हणजे स्पीड बेसिकली वाढलेली आहे, अंतर फिक्स आहे.
स्टुडंट जातानाचा रस्ता आणि परत येतानाचा रस्ता पण अगेन कॉमन आहे. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला, ॲव्हरेज स्पीड जेव्हा शोधायला सांगतात तेव्हा तुम्हाला एक सिम्पल फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज स्पीड किंवा स्पीडची सरासरी जेव्हा आपण शोधतो त्यासाठी फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, जेवढा पण त्यांनी अंतर ट्रॅव्हल केलं आहे, ठीक आहे, भागिले टोटल टाईम टेकन. पहिली महत्त्वाची गोष्ट, पुणेपासनं ते मुंबईपासनं ते पुणेपर्यंतचं अंतर किंवा पुणेपासनं ते मुंबईपर्यंतचं अंतर आपण इथे फिक्स केलं आहे. समजा तो डिस्टन्स आहे डी, जातानाचा डी येतानाचा डी, म्हणजे टोटल किती असणार स्टुडंट, टोटल डिस्टन्स किती असणार आहे, जातानाचा डी आणि परत येतानाचा परत अगेन डी, म्हणजे टोटल डिस्टन्स तुमचा किती होईल, टोटल अंतर किती होईल, टोटल अंतर झाला तुमचा 2D, बरोबर. सो 2D. टोटल टाईम किती लागतोय पहा. आता टोटल टाईम तर आपल्याला नाही माहिती, ना जातानाचा टाईम माहिती आहे ना येतानाचा टाईम माहिती आहे, बट आपल्याला टाईमचा फॉर्म्युला माहिती आहे. टाईम काय असतं, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, अंतर भागिले जो पण तुमची स्पीड आहे, जी पण ती तुमची स्पीड आहे किंवा वेग आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके. आता आपल्याला माहिती आहे जातानाचा डिस्टन्स किती होता डी, जातानाची स्पीड किती होती 4 किलोमीटर प्रति घंटा, मग जातानाचा टाईम किती असेल D/4 तुमचा जातानाचा टाईम असणार आहे. हा काय जातानाचा टाईम. आणि परत येतानाचा टाईम, डिस्टन्स परत डी आहे पण यावेळेस स्पीड किती आहे 6 किलोमीटर पर आवर, म्हणजे येतानाचा स्पीड टाईम 2 किती आहे D/6. मग टोटल टाईम कसं शोधणार, D4 प्लस D6 हा काय झाला तुमचा टोटल टाईम झाला, राईट. म्हणजे तुमच्याकडे ॲव्हरेज स्पीड शोधण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला काय म्हटलं, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड भागिले टोटल टाईम. आता टोटल डिस्टन्स किती आहे, जाताना आणि येतानाचा डी, म्हणजे टोटल डिस्टन्स झाला 2D भागिले टोटल टाईम किती आहे, जातानाचा आहे D/4 आणि येतानाचा आहे D/6, या दोघांची बेरीज घेऊन टाका. ह्याला सॉल्व्ह केल्यावर उत्तर येणार आहे 4.8. बट आता हे सॉल्व्ह करत बसायची सगळी गरज नाही आहे. आय होप तरी तुम्हाला ही मेथड समजली असेल, ठीक आहे. पण हे सॉल्व्ह करत बसायची गरजच नाही आहे. तुम्हाला मी इथे एक सिम्पल फॉर्म्युला प्रोव्हाइड करते. ॲव्हरेज स्पीड जेव्हा आपण शोधतो, जाताना आणि येतानाचा डिस्टन्स सारखा आहे, फक्त स्पीड वेगवेगळी आहे. जसं की आपण इथे मुंबईपासून पुण्याकडे जात होतो, बरोबर, मुंबई टू पुणे जात होतो, राईट. डिस्टन्स तर फिक्स आहे स्टुडंट, डिस्टन्स काय आहे डी. जातानाची स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर आणि येतानाची स्पीड किती आहे 6 किलोमीटर पर आवर. शोधायला सांगितलं ॲव्हरेज स्पीड आपण जेव्हा शोधतो स्टुडंट तेव्हा या कंडिशनमध्ये फॉर्म्युला आहे 2xy अपॉन x प्लस वाय. 2xy अपॉन x प्लस वाय हा फॉर्म्युला आहे. काय x काय असतं जातानाची स्पीड, y काय असतं परत येतानाची स्पीड. सो टाका ह्याच्यामध्ये 2 × 4, एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू झाली 6, 4 + 6 डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे 10 येणार आहे हे, ठीक आहे. 6 4 जार 24 गुणिले 2 असू द्या भागिले 10, म्हणजे हे किती झालं 48 गुणिले 10. ह्याला मी काय लिहू शकते स्टुडंट, शून्य कट करा आणि पॉईंटवरती एक टाकून द्या, म्हणजे 4.8 पर आवर तुमचं उत्तर आलं. त्या मेथडनी पण येऊ शकते आणि हा डिरेक्ट फॉर्म्युला यूज करा. फॉर्म्युलाची कंडिशन काय आहे, सिम्पल, की अंतर फिक्स आहे एम आणि पी मधला. ओके. जाताना आणि येतानाची स्पीड वेगवेगळी आहे, तेव्हा ॲव्हरेज स्पीड शोधायला सांगितली तर 2xy अपॉन x प्लस वाय हा तुम्ही फॉर्म्युला डिरेक्ट वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. राहुल हॅज टू रीच मुंबई विच इज 500 किलोमीटर अवे इन 10 hours. 10 तासामध्ये त्याला मुंबईला पोचायचे, जे की 500 किलोमीटर दूर आहे. त्याची स्टार्टिंगची स्पीड होती 3 तासासाठी 60 किलोमीटर पर आवर. सुरुवातीचे 3 तास त्यांनी 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी चालवला. नेक्स्ट 200 किलोमीटर तो स्पीड 10 किलोमीटरनं कमी केला. 10 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी त्यांनी स्पीड जी आहे कमी केली. आधी 60 किलोमीटर पर आवर होती, बरोबर, मग आता 50 किलोमीटर पर आवर झाली. क्वेश्चन काय विचारला आहे, बाय व्हॉट टाईम ही शुड ट्रॅव्हल नाव, म्हणजे आत्तापासून त्यांनी किती स्पीडनी जायला पाहिजे जेणेकरून तो मुंबईला 10 तासामध्ये पोहोचेल. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न समजायला पाहिजे. समजा रोहितची जर्नी इथून सुरुवात झाली. हे मुंबई कुठे इथे,
रोहितची जर्नी जेव्हा इथून सुरुवात झाली त्याला लक्षात आलं की आपला जो मुंबईपर्यंतचा अंतर आहे तो किती आहे 500 किलोमीटर आणि पोहोचायचं किती आहे 10 तासामध्ये. सुरुवातीचे 3 तास म्हणजे समजा इथंपर्यंतचा वेळ, सुरुवातीचे 3 तास, ठीक आहे. तो किती चालला, कितीच्या स्पीडनी गेला, 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी गेला. ही स्पीड 1 आहे, ठीक आहे. नंतर परत त्यांनी 200 किलोमीटर गाडी चालवली. 200 किलोमीटर हे किती होते स्टुडंट, पहिल्याचे 3 तास होते. नंतरचे परत 200 किलोमीटर त्यांनी चालवली स्पीड 50 किलोमीटर पर आवरनी. म्हणजे अर्थात काय स्टुडंट, यामध्ये अर्थात काय की स्पीड त्यांनी कमी केली 10 किलोमीटरनी. आता पुढे काय बोलले, बाकीचा अंतर त्यांनी किती स्पीडनी जायला पाहिजे किंवा त्याची स्पीड किती ठेवायला पाहिजे जेणेकरून तो 10 तासामध्ये प्रॉपर टाईमवरती मुंबईला पोहोचेल. क्वेश्चन आय होप मी रिपीट केला आणि प्रॉपरली व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. आता ह्याला अप्रोच कशी ठेवायची क्वेश्चनला पहा. आपल्याला माहिती आहे डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड गुणिले टाईम म्हणजेच वेळ, ठीक आहे. पहिल्या 3 तासासाठी जे की प्रश्नामध्ये दिलं आहे, फर्स्ट 3 आवर्ससाठी, पहिल्या 3 तासांसाठी त्याची स्पीड किती होती स्टुडंट, 60 किलोमीटर पर आवरची स्पीड होती. किती वेळासाठी तो चालवला, 3 तासासाठी त्यांनी ते स्पीड चालवली. मग अंतर किती कवर केला हो, 180 किलोमीटर हा अंतर त्यांनी पहिल्या 3 तासामध्ये कवर केला. फर्स्ट 3 आवर्समध्ये त्यांनी किती अंतर कवर केला, 180 किलोमीटर, ठीक आहे. नंतर त्यांनी परत 200 किलोमीटर गाडी चालवली. नेक्स्ट 200 किलोमीटर, ओके. पहिले इथून ते इथेपर्यंत असं इमॅजिन करा की हे 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटरमध्ये पहिले 180 किलोमीटर त्यांनी कवर केले 3 तासामध्ये. नंतरचे 200 किलोमीटर तो चालवला गाडी, ओके. यावेळेस त्यांनी स्पीड किती ठेवली स्टुडंट, स्पीड ठेवली 50 किलोमीटर पर आवर. मग यावरून आपण काय सांगू शकतो, वेळ सांगू शकतो. आपल्याला माहिती आहे टाईमचा फॉर्म्युला काय, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे 200 किलोमीटर, कारण नेक्स्ट 200 बोलले. स्पीड किती आहे स्टुडंट 50 किलोमीटर, म्हणजे वेळ किती लागतोय 4 तास, 4 आवर्स. म्हणजे नेक्स्ट 4 तासासाठी, हे पहिले 3 तास होते, नंतरचे नेक्स्ट 4 तासासाठी तो किती चालला स्टुडंट 200 किलोमीटर. आता आपल्याला माहिती आहे टोटल अंतर किती आहे 500 किलोमीटर. 500 किलोमीटर टोटल अंतर आहे, बरोबर. या टोटल अंतरपैकी 180 किलोमीटर आणि 200 किलोमीटर म्हणजे टोटल किती झाले स्टुडंट 380, बरोबर. म्हणजे 380 जर मी 500 किलोमीटरमधनं वजा केले मला भेटेल उरलेलं अंतर. उरलेलं अंतर किती राहिलं मग 120 किलोमीटर पेंडिंग राहिलेत. 120 किलोमीटर पेंडिंग राहिलेत. हे पेंडिंग लिहू ह्याच्यामध्ये किंवा स्टील टू बी ट्रॅव्हल्ड, अजून ह्याला कवर करायचं बाकी आहे किंवा डिस्टन्स पेंडिंग आहे, अंतर आहे हा, राईट. यानंतर टाईम किती राहिला पहा. पहिला हा 3 तास गेला, मग 4 तास गेला. आपल्याकडे टोटल टाईम किती आहे 10 तास. 10 तासामधले 3 आणि 4 तास गेले म्हणजे 7 तास गेले ऑलरेडी. म्हणजे किती तास बाकी आहेत स्टुडंट, टोटल टाईम पण किती राहिला आहे 3 तास पेंडिंग आहेत. 10मधनं 7 गेले, 3 तास पेंडिंग आहेत. म्हणजे तुम्हाला 3 तासामध्ये 120 किलोमीटर आता चालवायचं गाडी. मग स्पीड किती ठेवणार, स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे स्टुडंट तुम्हाला. स्पीड काय असतो, स्पीड काय असतो इथे डिस्टन्स अपॉन टाईम, अंतर भागिले वेळ. अंतर किती राहिलं आहे, पेंडिंग किती आहे 120 किलोमीटर. किती वेळासाठी 3 तासासाठी. तर स्पीड काय ठेवायला पाहिजे, डिस्टन्स भागिले वेळ. हे किलोमीटर पर आवरमध्ये विचारलं आहे, ओके. आणि आपलं किलोमीटर पर आवरमध्येच उत्तर येत आहे, तर कन्वर्ट करायची काहीच गरज नाही आहे. 3 4 आणि 0 म्हणजे 40 किलोमीटर पर आवर तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. खूप सिम्पल क्वेश्चन होता, डिरेक्टली फॉर्म्युला बेस्ड होता. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ मॅन वॉक्स फ्रॉम पॉइंट्स जम्मू टू दिल्ली ॲट द सेम टाईम बी वॉक्स फ्रॉम दिल्ली टू जम्मू, ओके. म्हणजे 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती ए पासनं बी कडे चाललाय आणि दुसरी व्यक्ती बी पासनं ए कडे चालली. म्हणजे काय, समजा हा पॉइंट आहे आणि हा पॉइंट, ओके. हे दिल्ली, हे जम्मू. एक व्यक्ती इकडून इकडे चालली आणि दुसरी व्यक्ती जम्मूपासून दिल्लीकडे यायला लागली, ठीक आहे.
आफ्टर पासिंग इच अदर, म्हणजे समजा आता दिल्लीपासनं ही व्यक्ती इकडे यायला लागली, ॲट द सेम टाईम त्यांनी जर्नीला सुरुवात केली. ठीक आहे, दिल्लीपासनं इकडे चालला, हा इकडून इकडे येतोय, म्हणजे एक पॉईंट ऑफ टाईमला दोघं भेटणार आहेत का नाही? दोघं भेटणार आहेत का नाही? भेटून ते पुढे अजून परत आपली जर्नीला कंटिन्यू करतील स्टुडंट. आधी क्रॉस करतील एकमेकांना आणि परत पुढे जर्नीला कंटिन्यू करतील. प्रश्न आता पुढे काय दिलाय? आफ्टर पासिंग इच अदर दे कम्प्लीट देअर जर्नी इन 361 आवर्स अँड 289 आवर्स रेस्पेक्टिव्हली. म्हणजे अर्थ काय स्टुडंट पहा, यामध्ये हा जो व्यक्ती आहे ए नावाचा, तो चाललाय दिल्लीपासनं जम्मूकडे, आणि जो जम्मूपासनं दिल्लीकडे ना, ए वाला, ठीक आहे, हे इकडे ए इकडे लिहिते. ठीक आहे, आणि बी जो व्यक्ती आहे तो दिल्लीपासनं जम्मूकडे येतोय. एकमेकांना पास करतील, मग हा पुढे जाईल, हा पण पुढे जाईल. ठीक आहे, असं इथे एकमेकांना क्रॉस ओव्हर करून ते पुढे जातील. पुढे पहा, एला किती वेळ लागतोय? 361 आवर्स लागतात. कुठे पोचायला? दिल्लीला पोचायला 361 तास लागतात, 361 आवर्स. आणि जो दुसरा व्यक्ती आहे बी नावाचा, त्याला लागते तर 289 आवर्स. प्रश्न विचारलाय रेशो ऑफ देअर स्पीड. स्टुडंट, स्पीड आणि टाईममधला एक रिलेशन आहे, आणि हे रिलेशन तुम्हाला मी या मदतीने सांगू शकते की एखादी व्यक्ती इकडनं इकडे येते पॉईंट एपासनं बीपर्यंत, दुसरी व्यक्ती बीपासनं एपर्यंत येते, तर यावेळेस आपण स्पीड देऊ शकतो SA/SB इज इक्वल टू √of TB अपॉन √of TA. हा फॉर्म्युला आहे, हा तुमचा फॉर्म्युला आहे, आणि हे मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं आमच्या क्लासेसमध्ये. नो प्रॉब्लेम, बट स्टील तुम्ही हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. जर दोन व्यक्ती ॲट वन टाईम वेगवेगळ्या पॉईंट्सपासनं त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत जात असतील, क्रॉसओव्हर करून एकमेकांना, त्या टाईमला स्पीडचा रेशो आपण कसा देतो? SA/SB इज इक्वल टू √of TB/TA. हे लक्षात असू द्या, √of TB आधी येईल, मग √of TA येईल. ठीक आहे, सो हेच तुम्हाला इथे फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. तुम्हाला इथे स्पीडचा रेशो शोधायला सांगितला. स्पीड A/स्पीड B कशी शोधणार? √of TB/√of TA. TB म्हणजे काय? जो तुम्हाला बी व्यक्तीला वेळ लागतोय जम्मूला पोचायला, TA म्हणजे व्यक्ती एला दिल्लीला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ. सो SA/SB इज इक्वल टू √of TBला किती वेळ लागतोय? 289 आवर्स लागतात, आणि TAला किती वेळ लागतोय? 361 आवर्स. आता स्क्वेअर रूट माहिती असणं गरजेचं आहे. हा 17चा स्क्वेअर रूट आहे स्टुडंट्स, ओके, आणि हा 19चा. सो SA/SB किती येणार आहे तुमचं? 17/19. 17/19. 19/17 नका करू, इथे चुका होऊ शकतात. सो फॉर्म्युला आपण आज काय शिकला की जेव्हा पण तुम्हाला स्पीडचा रेशो सांगायला सांगतील, विचारल्या जाईल, टाईम दिलेलं असेल, तेव्हा फॉर्म्युला असेल SA/SB इज इक्वल टू √of TB/TA. ह्याच्यामध्ये अजून एखादा क्रॉस क्वेश्चन असा पण होऊ शकतो, या 4 व्हॅल्यूजपैकी 3 व्हॅल्यू दिल्या जातील आणि चौथी शोधायला सांगतील. ठीक आहे, तर तुम्ही ते रेकॉर्डेड सेशन्समध्ये पाहू शकता, त्याचे लिंक्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करते. ठीक आहे, एनरोल्ड स्टुडंटसाठी ते ॲक्सेसेबल आहे स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉय increases his speed 9/5 times of his original speed. By this he reaches his school 30 minutes before the usual time. How much does he usually take? समजा तो घरापासून ते शाळेपर्यंत चाललाय, अंतर परत फिक्स आहे स्टुडंट्स. होम टू कॉलेज अंतर तर फिक्स आहे, पण त्यांनी आता काय केलं आहे, तुमची स्पीड सुरुवातीला समजा S असेल, त्या व्यक्तीचे Sच्या स्पीडनी जात होता. ठीक आहे, पण त्यांनी आता काय केलं, स्पीड वाढवली. कितीने वाढवली? 9/5 टाइम्स ऑफ इज ओरिजिनल स्पीड. म्हणजे स्पीड तर S होती, आता त्याची 9/S वाढली, म्हणजे काय स्टुडंट? 9/5 टाइम्स ऑफ S झाली. ठीक आहे, म्हणजे हे लक्षात घ्या, हे रिलेशन समजलं, क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकते. डिस्टन्स तर फिक्स आहे का नाही? घरापासनं ते स्कूल किंवा कॉलेजचं अंतर तर फिक्स आहे तुमचा. होम टू स्कूलपर्यंतचा डिस्टन्स तुमचा काय आहे? फिक्स आहे. सो हिअर डिस्टन्स इज सेम, पहिली महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, आणि स्पीड वाढून तो लवकर पोचतोय, मग आपण इथे काय करूयात, जुना सिनारिओ आणि ओल्ड सिनारिओ आणि नवीन सिनारिओ दोन्ही पण बघूत. म्हणजे काय, जेव्हा जाताना तो कितीच्या स्पीडनी जायचं, समजा Sच्या स्पीडनी जायचं सुरुवातीला, पुराणी स्पीड त्याची समजा S आहे, ओल्ड स्पीड.
ओके. सो न्यू स्पीड काय 9/5 टाइम्स ऑफ ओल्ड स्पीड, म्हणजे न्यू स्पीड किती येईल 9/5 टाइम्स ऑफ एस. का? कारण 9/5 टाइम्स ऑफ एसचा अर्थ काय, नवीन स्पीड एस आहे, सॉरी ओल्ड स्पीड एस आहे. सो 9/5 टाइम्स ऑफ द ओल्ड स्पीड, म्हणून 9/5 इंटू एस केलं मी. आता पहा, डिस्टन्स तर सेम आहे स्टुडंट्स, डिस्टन्स तर सेम आहे बरोबर. ओल्ड सिनॅरिओमध्ये पहा, स्पीड डिस्टन्सला आपण काय लिहू शकतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड गुणिले टाईम. सो ओल्डमध्ये एस गुणिले टी मी लिहू शकते, आणि न्यूमध्ये मी काय लिहू शकते पहा, स्पीड किती आहे तुमची आता नवीन स्पीड 9/5 एस गुणिले टाईम किती आहे, डिस्टन्स म्हणजे बघायचं, डिस्टन्स म्हणजे स्पीड गुणिले टाईम मी लिहिलं, तर स्पीड नवीन काय 9/5 एस आहे. हे ओल्ड डेटा मी इकडे लिहित आहे आणि न्यू डेटा मी इकडे लिहित आहे, दोघांचाही अंतर तर सारखं आहे. इंटू टाईम आता किती लागतोय, टाईम यावेळेस 30 मिनटं कमी लागतात, म्हणून मी T-30 केलं. का? कारण टी तुमचा काय ओल्ड टाईम आहे, त्यापेक्षा 30 मिनटं कमी लागायलेत, म्हणून T-30 केलं मी. इथे काय येईल स्टुडंट पहा, एस कटला राईट, हा 5 इकडे जाईल, 5T भेटेल मला इकडे, 5 गुणिले टी, आणि इकडे काय येईल स्टुडंट T 9 इंटू T-30. सो या 9ला ब्रॅकेटसोबत मल्टिप्लाय करा, 5T इज इक्वल टू 9 गुणिले टी म्हणजे 9T बरोबर, मायनस 9 इंटू 30 करा, 9 3 जा 27, सो 270. बाकी टीची व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, या 5Tला या साईडला घेऊन जा, 270ला या बाजूला आणा इक्वल टूच्या, म्हणजे किती येईल 270 इज इक्वल टू 9T मधनं 5T वजा केले किती राहिले 4T राईट. सो टीची व्हॅल्यू किती येईल 270 भागिले 4, म्हणजे ह्याची व्हॅल्यू येणार आहे 67.5 मिनिट्स राईट. 67.5 मिनिट्स हे कशाची व्हॅल्यू आली, टीची व्हॅल्यू आलेली आहे. सो 67.5 मिनिट्स इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ऑप्शन नंबर डी तुमचा इथे करेक्ट आहे. आय होप तुम्हाला हा पण क्वेश्चन प्रॉपरली समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी सेकंड्स डज पूजा टेक्स टू कवर अ डिस्टन्स ऑफ 500 meters इफ शी रन्स ॲट अ स्पीड ऑफ 30 km/h. आय थिंक हा क्वेश्चन आपण ऑलरेडी आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये पाहिला आहे, तरी पण न्यू स्टुडंटसाठी मी हा क्वेश्चन परत एकदा रिपीट करते. पहा क्वेश्चन काय आहे, तुम्हाला इथे काय दिले, पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे दिला आहे डिस्टन्स. आपल्याला माहिती आहे टाईमचा फॉर्म्युला, टाईमचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स भागिले स्पीड. ओके, पहिली महत्त्वाची गोष्ट, डिस्टन्स कशात दिलं, मीटरमध्ये दिलं. ओके, डिस्टन्स दिला आहे तुमचा मीटरमध्ये 500 मीटर, पण स्पीड तुमची कशात दिलेली आहे km/h. स्टुडंट उत्तर एक्सपेक्टेड कशात आहे, उत्तर तुमचं सेकंडमध्ये एक्सपेक्टेड आहे. सेकंडमध्ये जर एक्सपेक्टेड असेल तर तुम्हाला km/hला मीटर/सेकंडमध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल, आणि कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही काय कराल, 30 km/hला तुम्ही कन्वर्ट करण्यासाठी मीटर/सेकंडमध्ये 5/18 मल्टिप्लाय करतो, बेसिक्समध्ये ऑलरेडी पाहिलं. मग तुमचं इथे एक्झॅक्ट उत्तर किती येईल 75/9 मीटर/सेकंड. मीटर/सेकंडमध्ये आलं उत्तर. आता करायचं काय आहे, तुम्हाला शोधायचं आहे टाईम. ह्या फॉर्म्युलामध्ये पुट डाऊन करा, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे 500 मीटर, आणि टाईम तुमचा इथे स्पीड पण किती आली 75/9. आता ह्याला मी सॉल्व्ह कसं करते पहा, 500/75 इंटू 9 असं लिहू शकते मी ह्याला, किंवा 9/75 सुद्धा करू शकता. कॅल्क्युलेशन जर केलात सिम्पली तुमचं इथे आन्सर येणार आहे 60 सेकंड्स. कॅल्क्युलेशन जर जमत नसेल सिम्पली 5नी करून बघा. ओके, इथं 0 आहे, इथे 5 आहे, म्हणजे हे 5ने डिव्हिजिबल आहे. ओके, तर तुम्हाला इथे उत्तर टोटल किती भेटणार आहे 60. किंवा तुम्ही सिम्पली, तुम्हाला जर टेबल माहिती असेल तरी पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता 15चा वगैरे. ठीक आहे, सो 60 सेकंड्स तुमचं इथे आन्सर येणार आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट आला. नेक्स्ट क्वेश्चन, 2 buses स्टार्टेड ॲट द सेम टाईम. आता हा क्वेश्चन सेम आहे जो आपण आता ऑलरेडी थोड्या वेळापूर्वी पाहिला होता, जो फॉर्म्युला दॅट इज SA/SB इज इक्वल टू √TB/TA. सेम क्वेश्चन आहे तोच. पहा इथे एक बस जी आहे पॉईंट समजा Pपासनं Qकडे चालली, आणि दुसरी बस जी आहे Qपासनं Pकडे यायला लागली. जो बस P आहे किंवा बस A समजा, ह्याला लागते 4 तास पॉईंट Qपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि दुसरी जी बस B आहे त्याला लागते 16 तास पोहोचण्यासाठी.
प्रश्न काय विचारला, त्या दोघांच्या तुम्हाला स्पीडचा रेशो सांगायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे SA/SBचा फॉर्म्युला काय आहे, √TB/√TA. सो TBला वेळ किती लागतोय 16 तास, ह्याला किती लागतोय स्टुडंट 4 तास. तर टाकून द्या ह्याच्यामध्ये √16 भागिले √4. हे कशाचा रेशो आहे, SA/SBचा रेशो आहे. सो तुमचं उत्तर इथे येणार आहे 4/2. 4/2ला आपण काय लिहू शकतो, 2/1. सो उत्तर काय आलं स्टुडंट तुमचं 2:1. राईट, 2:1. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे, नॉट 1:2. 2:1 तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. जेनिफर ट्रॅव्हल्स first 4 hours of her journey at a speed of 80 miles per hour and the remaining distance at 6 hours at a speed of 30 miles per hour. What is her average speed in miles per hour? So average speed चा फॉर्म्युला काय स्टुडंट, ॲव्हरेज स्पीडसाठीचा फॉर्म्युला आहे जो काही तुम्ही टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागलात भागिले टाईम. स्टुडंट एक लक्षात घ्या, ॲव्हरेज स्पीडचा एक तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगितला होता 2xy/x+y. तो तुम्ही इथे यूज नाही करू शकत, ते सिनॅरिओ वेगळा होता. ठीक आहे, हा सिनॅरिओ वेगळा आहे. यामध्ये काय होतं, तिने एकच जर्नी घेते, तिथं काय होतं तुमचं बेसिकली जाणं आणि येणं परत असं होतं. ठीक आहे, म्हणून तेव्हा तुम्ही 2xy/x+y वापरला. पण इथे ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय वापरणार आहात, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. आपल्याला माहिती आता यामध्ये पहा, टोटल डिस्टन्स जेनिफरने किती ट्रॅव्हल केलं, मग पहा टोटल डिस्टन्स जे पण जेनिफरने ट्रॅव्हल केलं ते किती असणार आहे. पहिलं तर सुरुवातीला तिने जे पण डिस्टन्स 4 तासामध्ये इन 4 hours जे कवर केलं आहे, प्लस डिस्टन्स तिने जे नेक्स्ट 6 तासामध्ये कवर केलं आहे. ह्या दोघांची जेव्हा मी बेरीज घेईल, ह्या दोघांची बेरीज काय दाखवेल, मला टोटल डिस्टन्स दाखवेल. पण आपल्याला माहिती आहे की डिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, स्पीड गुणिले टाईम. हेच तुम्ही इथे अप्लाय करा. टोटल डिस्टन्स मग काय येईल, डिस्टन्स इन 4 hours. डिस्टन्स इन 4 hours काय स्टुडंट, स्पीड गुणिले टाईम. स्पीड किती आहे, सुरुवातीची स्पीड होती तुमची 80 miles per hour, बरोबर. ही तुमची झाली स्पीड, गुणिले वेळ किती आहे 4 तास, प्लस सिमिलरली इकडे डिस्टन्स इन नेक्स्ट 6 hours कसे शोधणार, तुमची स्पीड होती 30 miles per hour गुणिले टाईम किती आहे 6 तास. यावरनं तुम्ही टोटल डिस्टन्स सांगू शकता. टोटल डिस्टन्स तुमचा इथे येणार आहे 8 गुणिले 4 म्हणजे हे किती येईल 320, बरोबर. आणि प्लस इकडे 30 गुणिले 6 म्हणजे हे किती येणार आहे 180. सो दिस विल गिव्ह मी 500 miles per hour. हे तुमचा काय आला स्टुडंट, हा आला तुमचा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ओके, यानंतर तुम्हाला काढायचं आहे टोटल टाईम. तर सरळ माहिती आहे तुम्हाला, पहिल्याचे 4 तास आणि नंतर तिने 6 तास ट्रॅव्हल केला, म्हणजे टोटल टाईम पण किती आला स्टुडंट 10 तास. 10 hours तुमचा टोटल टाईम आला. आता तुम्हाला माहिती आहे टोटल डिस्टन्स, ओके, टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम पण माहिती आहे. मग ॲव्हरेज स्पीड काय येईल, ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाईम म्हणजे 500 miles भागिले 10 hours, 10 hours म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं 50 miles per hour. 50 miles per hour ही झाली तुमची ॲव्हरेज स्पीड. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपरली समजला असेल. सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, ओके. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. यामध्ये मी काही तुम्हाला थोडेसे क्वेश्चन्स एक्सप्लेन केले, जास्त नाही आहेत माझ्याकडे. ऑब्व्हियसली वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून मी तुम्हाला कॉन्सेप्ट्स फक्त इथे सांगत आहे जे की विचारल्या जाऊ शकतात परीक्षेमध्ये. याच पद्धतीने टाईम अँड वर्क अँड पाईप्स अँड सिस्टम्सचे पण मी असे छोटे 2 व्हिडिओज तुम्हाला मी प्रोव्हाइड करते, कारण मला वाटतं ते टाईम अँड वर्कचा एक कॉन्सेप्ट परीक्षेमध्ये येऊ शकतो. ते तुम्हाला माहिती आहे की एक टाकी भरण्यासाठी एवढा वेळ लागतो अँड ऑल, तशा पद्धतीचे प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये दिसले आहेत, म्हणून मी ते टॉपिक थोडं तुम्हाला बेसिक्सपासून ते काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस इथे करून घेणार आहे क्लासमध्ये. सो नक्की ही सिरीज पाहायला नका विसरू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन अँड इफ यू आर न्यू टू द चॅनल प्लीज डू सबस्क्राईब इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.